की शहरामध्ये मी गाडी मला स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं। दिल्लीवरून 60 कोटी रुपये हे पंढरपूर शहराच्या विकासासाठी मी काम दिल्लीवरून पैसे आणले आणि ते मोठे त्या काम ड्रेनेज काम पूर्ण केलेलं आहे। मी सुद्धा आठवडी बाजार केले आहेत। मिरची इथल्या बाजारामध्ये सर्वसामान्य गरिबीतून आम्ही आलेलो। माझी पत्नी सुद्धा गरिबीत घरात निघते आणि वाळवंटमध्ये सुद्धा मी पूर्ण शहरातले सभा आमदार नेऊन वाळवंट स्वच्छ करणे, नदी स्वच्छ करणे, गावामध्ये पूर्ण पंढरपूर स्वच्छ केलं। नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी पंढरपूर शहरातील राजकारणामध्ये फक्त जनतेची सेवा करत लोकप्रियता मिळवली आहे। ना पैशाचं पाठबळ, नाही कुठल्या शक्तीचं पाठबळ, केवळ शून्यातून जग निर्माण करणं म्हणते त्या पद्धतीनं आज लक्ष्मण भाऊ पापरकर यांनी सलग 6 टर्म या पंढरपूरच्या नगरपालिकेत सेवा करत नगरसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याला साजेल असं कार्य केलंय। आज त्यांच्या सुविज्ञ पत्नी पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी उमेदवारी दाखल करून पंढरपूरच्या भाजप या पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। पण तत्पूर्वी आपण त्यांची एक प्रतिक्रिया अशी घेणार आहोत की त्यांच्या कार्याचा आढावा आपण आज घेतोय की नेमकं त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं। भाऊ सांगा, मागील काही काळामध्ये आपण नगराध्यक्ष पदावर काम केलं, नगरसेवक पदावर काम केलं, नगराध्यक्ष पदावर असताना आपण कोणत्या योजना राबवल्या, कशा पद्धतीने काम केलं? नमस्कार। सर्वप्रथम मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील किंवा आमचे नेते प्रशांत मालक असतील किंवा सभानंद दादा वरतडे असतील किंवा उमेश मालक, मी यांचं खरंच सगळ्यांचं मी आभार मानतो की माझ्या पत्नीला आमच्या शिरसट घराण्यावर विश्वासून जनतेची मागणी होती की शिरसट फॅमिलीला श्यामताई शिरसटला तिकीट द्यावं। आमचे सर्व वाळकर साहेब असतील, गणेशभाऊ असतील, या दोघांनी सुद्धा मन मोठं केलेलं आहे की बाबा भाऊचं नाव आले म्हणजे आमचं नाव असल्यासारखं आहे आणि सर्वसामान्यातनं आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। आणि आता सांगितलं की बाबा नगराध्यक्षात तुम्ही काय काम केलं। मी सर्वप्रथम 91 साली माझी पत्नी आणि मी दोघंही निवडून आलो। आम्हाला निवडून येण्यामागं आदरणीय दिवंगत औदुबराव पाटील असू द्या, यशवंतभाऊ असू द्या, स्वर्गीय सुधाकर पंत मालक असू द्या, त्या यशवंतभाऊ असू द्या किंवा वसंतराव काळे असू द्या, यांच्या माध्यमातून मला आणि सुभाषदादा भोसले असू द्या, या लोकांचं मला मोठे मी खरं बघायला गेलं तर मी अण्णाचाच माणूस आहे पहिला खरा। मी सुरुवातीला औदुबराव अण्णाचं कार्य करत होतो। सुभाषदादा त्यांनी सुभाषदादांनी सुद्धा मला मोठं सहकार्य केलं सुभाषदादा भोसलेंनी। तर 91 साली मी नगरसेवक झाल्यानंतर मी प्रशांत मालकाच्या पार्टीमध्ये गेलो। या पक्ष नवराबाई निवडून आलतो। नंतर मी मालकाची पार्टी गेल्यानंतर मी आरोग्य कमिटी सभापती 3 वेळा झालो, बांधकाम सभापती 2 वेळा झालो, पाणी पुरवठा सभापती 2 वेळा झालो, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि स्टँडिंग सदस्य 7 वेळा। असं मी 17-18 वर्षे मी सलग नगरपालिकेचे काम केलं। माझी पत्नी 2 वेळा नगरसेवक होती, बांधकाम सभापती होती, माझा मुलगा 4 वेळा सभापती होता, 2 वेळा आरोग्य कमिटी सभापती, 2 वेळा पाणी पुरवठा सभापती, बांधकाम सभापती, माझी सून आरोग्य कमिटी सभापती होती। असं मी वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेलं आहे। गेले 30 वर्षापासून आम्ही काम करत आलेलो आहे। प्रशांत मालकांनी मोठ्या मालकांनी माझ्या विश्वास ठेवून मला नगराध्यक्ष केलं की मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी शहरामधून सर्वसामान्य माणूस कामासाठी नगरपालिका आल्यानंतर मला जवळजवळ जनता मी दरबार भरवायचो नगरपालिकेमध्ये। मला जवळजवळ 500 लोक भेटायला यायचे। मी त्यांना बसून सन्मानानं मी त्यांचं काम करायचो। आत्ता सांगितलं की जनसेवा ही ईश्वर सेवा। आम्ही जनसेवा ईश्वर सेवा समजून आलेल्या माणसाने बसून सन्मानानं आलेल्या माणसाला बसून चहा पाजून त्यांचं सन्मानानं मायबापाचं मी काम करायचो। आमच्या लोकांनी ईश्वर टाकला की शहरामध्ये मी गाडी मला स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं की सर्व लेबर असते आपले सफाई कामदार एका भागामध्ये घेऊन त्या भागाचा पूर्ण विकास करायचा
साफसफाई करायची, स्वच्छता करायची. आणि वाळवंटमध्ये सुद्धा मी पूर्ण शहरातले सभा कामदार नेऊन वाळवंट स्वच्छ करणे, नदी स्वच्छ करणे, गावामध्ये पूर्ण पंढरपूर स्वच्छ केलं. एक नगराध्यक्ष आपल्या दारी आला ही अभिमान स्वच्छता अभियान राबवलं. त्या अभिमानामध्ये मला एवढा प्रतिसाद मिळाला की लोक माझे कौतुक करले. अशा पद्धतीने शहरामध्ये शॉपिंग सेंटर असो, रोड बांधणे असो, मोठ्या प्रमाणात मी काम केलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी मी प्रशासनाच्या माध्यमातून 60 कोटी रुपये निधी, महाराष्ट्र शासनाचे 10%, केंद्र नगरपालिकेचे 10% आणि केंद्र सरकारचे 80%. असे मी इथनं मुंबईला जाऊन मुंबईला पाठपुरावा करून मी दिल्लीला फाईल घेऊन गेलो. दिल्लीवरनं 60 कोटी रुपये हे पंढरपूर शहराच्या विकासासाठी मी काम दिल्लीवरनं पैसे आणले आणि ते मोठे त्या ड्रेनेज काम पूर्ण केलेलं आहे. आणि अशा बरेच कामं केलेले आहेत. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. काय लोक म्हणते 30-40 वर्ष हीच माणसं का. आम्ही लोकांचे काम करतो, आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे. काम केल्यामुळे लोक कोणाला मत टाकत नसते. आपण बघतो भाऊ 30 वर्ष पटत नाही, तरी आमच्या मागे 30 वर्ष गोरगरीब जनता आहे. मी सुद्धा आठवडी बाजार केले आहेत, मिरची विकल्या बाजारामध्ये मी सुद्धा कष्ट केलेलं आहे. मी सर्वसामान्य गरिबीतून आम्ही आलेलो. माझी पत्नी सुद्धा गरिबीत घरात नेतले आहे. त्यांचे वडील सुद्धा नगरपालिके म्हणजे सफाईमध्ये कामदार मुतारे जुने. पहिले टोपली संडास काय मुलांना नवीन मुलांना माहीत नाही, टोपली संडास म्हणून असायचे. ती संडास धुण्याचे काम केलेलं आहे, मुतारे धुवायचं काम केलेलं आहे, शहरामध्ये सडा मारायचं असे काम केलेले आहे त्यांनी. माझे वडील काय आमदार खासदार नव्हते. माझे वडील सुद्धा नगरपालिकेमध्ये सफाई कामदार मुतारी धुवायचे, संडास असे काम केलेलं आहे. कोरोना काळात सुद्धा किंवा पूर येणार पंढरपूरमध्ये पूर आल्यानंतर लोकांना त्यांचे स्थलांतर करणे, त्यांची जेवणाची व्यवस्था करणे, राहण्याची व्यवस्था करणे, त्यांना मदत मिळते का ही बघणे. कोरोना काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना साथ आली. त्या टायमाला सुद्धा आमची फॅमिली, आमचा मुलगा, मी, आमची सगळी फॅमिली, आमची मिसेस लोकांसाठी सेवा करत होतो. ज्या वेळेला माणूस निधन होतं त्याचे मुलं म्हणा किंवा त्याच्या कोण नातेवाईक मशानभूमीत येत नव्हते. माझी तुम्हाला फोटो पण दावतो मी तुम्हाला की त्या मशानभूमीमध्ये जाऊन मी ती प्रेताचे धन द्यायचो, तिथं लावायचो. मी तिथं जाऊन सर्व मास्क लावून आमचे कर्मचारी असायचे, पण मी चेहऱ्याला मास्क लावून होतो. माणूस जर आजारी पडला त्याच्या घरी जाऊन त्याला मी दवाखान्यामध्ये घेऊन ॲडमिट करणं, त्याला मदत करणं, त्याला जाऊन भेटणं. अशात मी सुद्धा मला सुद्धा करोना झाला. मी सुद्धा महिनाभर आयुष्यामध्ये होतो. मी सुद्धा वर गेलो, खाली आलो. परमेश्वराचं मला ते गोरगरीब आशीर्वाद आहेत की काम केल्यामुळं. आणि आमची फॅमिली पूर्ण कामच करतो. माझी मिसेस काम करते, मी काम करतो, माझा मुलगा काम करतो. आम्ही काय मोठ्या घरात मान नाही किंवा काय ना, आम्ही गरिबीत आलेलो आहे. गरिबीची काय जाण असते ते मायबाप जनतेला माहिती आहे. आता सर्वसामान्य आता आम्ही बघितलं, आम्ही शहरामध्ये हिंडतो, लोकांना इतका आनंद झालेला आहे की आपला गरिबाचा नगराध्यक्ष होणार आहे. सर्वसाधारण गरीब कुटुंबातला नगराध्यक्ष माझी श्यामा शिरसाट ही नगराध्यक्ष गरिबीतली आहे. गरिबीची जाण आहे आणि गरीब काम आम्ही करत राहू जनतेची. मागील काही काळात नगराध्यक्ष पदावर काम करून लक्ष्मणभाऊ शिरसट यांनी स्वच्छ पंढरी सुंदर पंढरी असं अभियान राबवून एक पंढरपूरला स्वच्छ पंढरपूर देण्याचं काम केलं. त्याचबरोबर जनता दरबार भरवणारे पहिले नगराध्यक्ष म्हणून लक्ष्मणभाऊ शिरसट यांची ओळख आहे. त्या काळामध्ये सुमारे 500 ते 1000 लोक रोज त्यांच्या भेटीला आणि त्यांच्याकडे कामं घेऊन यायचे. हे होत असतानाच पंढरपुरातील व्यासनारायण झोपडपट्टी जे मी पूर्वीपासून त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे. व्यासनारायण झोपडपट्टीला नेहमी दरवर्षी पुराचा फटका बसतो, पण यामध्ये धावून जाणारी व्यक्ती म्हणून एक त्यांची ओळख आहे. आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावणारा परिवार म्हणून शिरसट फॅमिलीकडे बघितले जाते. आज अशाच व्यक्तीला पंढरपुरातून नगराध्यक्ष पदांचा मान मिळतोय आणि त्यासाठी जनतेने काय करायचं, जनतेने या कार्याचा विचार करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यामुळं पंढरपूरच्या जनतेकडून त्यांना केलेल्या कार्याला मत द्या, केलेल्या कार्याचा विचार करा आणि पंढरपुरात एक चांगला सक्षम कार्य करणारा उमेदवार निवडून द्या असं आज त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होतं.